सरांनी पैसे दिलेत का तुला? सरांनी जर पैसे दिले असतील तर ते त्यांना परत करून टाक. मी बघते माझ्याकडनं काही मॅनेज होतंय का. असं काय करतेस ग गौरी? हे बघ काकू, तुला माहिती आहे हे आई बाबांना नाही आवडत. माही बसत मी शांतो. हे बाण्या, 2 कडक चहा आलं टाकून. आणतो आणतो. ग आईचं बोलणं एवढं मनावर लावून घेऊ नकोस प्लीज. माही मनावर घेऊ नको म्हणजे? तुला छोटी गोष्ट वाटतेय का? तुला कल्पना तरी आहे का आई काय काय करू शकते ते? मला कल्पना करायची गरजही नाही. एकदम करेक्ट. हा घ्या आल्याचा चहा. आल्याचा चहा आणि तन्वी, या 2 गोष्टी जर असल्या तर आमच्या माईला कशाचीच गरज नाही. चहासाठी थँक्यू, पण आता जरा जातोस बाण्या? हा, मला जर बाण्या म्हणशील ना तर मी शांत बसणार नाही. बाणावली दादा. हा. कसं आहे, तुम्ही जरा शिस्त बाणवली असती ना अंगात तर म्हटले असतं आदराने दादा. पण आता तुमच्या हौसे खातर म्हण दादा. आम्ही जरा एका सिरियस मुद्द्यावर बोलतोय. मी जाता प्लीज. हा बोला बोला. पाहिजे तर डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड घेऊन तुमच्या समोर मी उभा राहतो. काय? नाही नको, तू जा बरं आत. हा दादा जा प्लीज. ठीक आहे, जातो जातो. तन्वी, तुला एक सांगतो, माही ना माही आपला जादूगर आहे, जादूगर. अगं जग जिंकण्याची ताकद त्याच्या शब्दात आहे. काळजी करू नको. माही ना माही तुझ्या आईचं मन यू वळवणार. लवकरच तुमच्या दोघांचं लग्न होणार. टॅ 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 टॅ. हा पण एक अट आहे तुमच्या लग्नासाठी. ए तुझं काय नाही, एक वेळ हिच्या आईने अट घातली तर मी समजू शकतो. तुझी कसली अट? अरे बाबा, तुमच्या लग्नात जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं पाहिजे. बाणावली केटरर्स. काय? दिलं दिलं. कसं आहे बाण, मगापासून तू 3 वेळा आमच्या लग्नाबद्दल पॉझिटिव्ह बोलतोस. तेरे मुंह में घी शक्कर. जा खाऊन ये. आणि आता आम्ही डिस्टर्ब करू नकोस प्लीज. जातो जातो. बघा माझ्याच कॅन्टीन मध्ये मलाच हाकलतोय. काय मग द्यायचं काय कॉन्ट्रॅक्ट? हा माही, अरे इकडे. माही बघ तू इथेच थांब, मी आले. तू थांब. माही, माही. माही, माही. आता त्याच्यापासून असं पळून चालणार नाही. त्याच्या समोर जाऊन मला सांगायला लागेल कोणाशी काय बोलू नकोस. माही, माही, माही. गौरीने याला भेटता कामा नये, नाहीतर तिला माही आणि तन्वी बद्दल सगळं कळेल. काही करून गौरीला तिथनं बाहेर. अभिमन्यू सर. ऐक
मी गेटच्या बाहेर थांबलो, ताबडतोब बाहेर आहे, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. सर 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 मी डोसा बोलतोय. गौरी कॅन्टीन मध्ये फोन विसरली. माही, काका तुम्ही तुम्ही माहीला ओळखता का? हा नाही, तुम्ही मगासपासून आवाज देत होतात म्हणून मी विचारते, तुम्ही ओळखता का माहीला? ओ काका, अहो काय झालं तुम्हाला? उठा ना. ओ काका, काका अहो, कोणी आहे का? दोषा, दोषा. तन्वी, भूत. तन्वी, काही बोलू नकोस, बाहेर चल, मी तुला सगळं सांगतो. चल 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 चल. अरे पण त्या मॅडमच्या नादात ना या पोरीच्या मेमरीवर परिणाम झाला. फोन कसं कोणी विसरत? दोषा, दोषा. आला का मिसेस विसर भोळे? आजच्या जमान्यात फोन कसं विसरतं का कोणी? अरे ते सगळं जाऊ देत, ऐक ना हे तिथे. घे. अरे हो, तिथे एक माणूस चक्कर येऊन पडलाय. चक्कर येऊन? कोण? मला नाही माहिती कोण आहे. तू चल ना, ते पाणी वगैरे घे आणि चल ना. पाण्यात? थांब, मीच घेते. अगं पण कोण पडलंय चक्कर येऊन? मला नाही माहिती. असं कसं नाही माहिती? चल 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 चल. गौरी, अगं कोण माणूस होता आणि अशी कशी चक्कर आली? अरे मला नाही माहिती बाबा डोशा, तो कोण येते. तू चल पटकन. आपण पिऊन लागून जायचं का? नाही डोशा, तू चल. अगं चल. अरे हे काका कुठे गेले? कोण काका? कोणाचे काका? कुठे आहेत? अरे अरे ते खरंच इथेच होते. त्यांना चक्कर आली म्हणून मीच त्यांना इथे टेकवून बसवून आले होते. मग काय झालं? आपण इकडे याच्यात 2 मिनिटात ते काय उड्या मारत निघून गेले का? अरे तसं नाही, तू विश्वास ठेव ना माझ्यावर. मी खोटा कशाला बोलू? अगं तसं नाही, पण मग कुठे गायब झाले? काय माहिती. एक तर तुला माहितीये का, ते सारखे कोणाला तरी माही माही असा आवाज देत होते. काय माही? हो, म्हणून तर मी त्यांच्या मागे मागे इथपर्यंत आले ना. आणि मी त्यांना जाऊन काहीतरी विचारणार, त्याच्या आधीच त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. एक मिनिट. माही माही हाक मारत होते म्हणजे आज माही आपल्या कॉलेजमध्ये आलाय? दोषा, तीच तर सांगते, माही इथे होता या कॉरिडॉर मध्ये. अगं पण आज मी दिवसभर सगळ्यांच्या ऑर्डर घेऊन कॉलेजभर फिरतोय. मला कुणीच वेगळा माणूस दिसला नाही आज. शी यार, भेटता भेटता राहिलाय आज माही. बर ते जाऊ दे, त्या माहीचं जाऊ दे. तुझ्या माहीचा फोन आला होताच, तो वाट बघतोय बाहेर. आ? अगं तुझा माही अभिमन्यू सर, त्यांचा फोन आला होता, ते बाहेर वाट बघतायत तुझी. अरे हो, अभिमन्यू सर वाट बघत असतील नाही का? मी तर विसरलेच होते. मला गेलं पाहिजे डोशा. आता संपली दे माझी वाट लागली. त्या ह्या माहीमुळे ना माझी चांगलीच पिसं निघणार आहेत आता. मी निघते. बाय बाय. अगं बस. म्हणजे तन्वी सारखी दिसणारी ती गौरी आहे आणि तुझं तिच्या बरोबर लग्न झालंय माही? माही नाही, अभिमन्यू. लग्न झालंय आमचं. अरे पण तुमच्या दोघांच्या वयात. तो प्रॉब्लेम आहेच आहे, पण मुख्य प्रॉब्लेम वेगळा आहे. प्रॉब्लेम आहे की तिचं तन्वी सारखं दिसणं. म्हणजे तिला तन्वी बद्दल आणि माही बद्दल सगळं माहिती आहे. तिला हे माहिती नाहीये की ती तन्वी सारखी दिसते आणि तिला हे कळतही कामा नये. कळलं? अरे मग असं काय करतोयस माही? अरे सांगून टाक ना तू तिला. पण तुझी बायको आहे ना ती, इतकी महत्वाची गोष्ट तू तिच्यापासून लपवतोयस. हे बघ, या सगळ्या गोष्टी मी तुला आता एक्सप्लेन करू शकत नाही, पण गौरी तन्वी सारखी दिसते, माझं तन्वीवरती किती प्रेम होतं हे गौरीला सांगून मला अजून गोष्टी कॉम्प्लिकेट करायच्या नाहीयेत. म्हणूनच तुला म्हटलं की तू तुला भेटणारही नाहीयेस आणि काही सांगणारही नाहीयेस, ना माहीबद्दल ना तन्वीबद्दल. कळलं? कळलं. आणि प्लीज, गौरीने तुला गाठायच्या, तू आता इथनं निघ प्लीज. हो, निघतो मी. पण माही, आपण इतक्या दिवसानंतर भेटतोय आणि तुम्हाला असं कटवतोयस, हे योग्य नाही बरं का माही. माही नाही, अभिमन्यू. ठीक आहे, अभिमन्यू सर. निघतो.
अच्छा, तुम्ही ओळखता का एकमेकांना? म्हणजे तुम्ही अभिमन्यू सरांना ओळखता का? हा हे मिस्टर बाणवली. पेठे कॉलेजचं कॅन्टीन जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा ते कॅन्टीन चालवायचे. आता हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी बिझनेस मधलं खूप मोठं नाव आहे त्यांचं. एक 2-3 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये आले होते ते, तेव्हा आमची भेट झाली होती पहिल्यांदा. ओह, अच्छा. सर, आपण निघायचं की तुम्हाला वेळ लागणार आहे? नाही, तू पुढे हो, मी आहे. नाही नाही, माझं पण थोडं काम आहे. मला जरा भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या, सो मी कॅन्टीन मध्ये थांबते. मिस्टर बाणवली, येते. मिस्टर बाणवली, तुम्हाला बाय करते. आणखी एक, यापुढे मला भेटायला इथे येऊ नकोस प्लीज. माहीला मी खूप मागे सोडलं. ठीक आहे, निघतो मी. अगं गौरी, तू अशी एकदम अचानक समोर आलीस? दचकलो ना मी. बोल, काय बोलायचंय? तुम्ही माहीला ओळखता ना? हा? मी मगाशी ऐकलं तुम्ही कॉलेजमध्ये त्याला आवाज देत होतात आणि मग तो सापडला नाही म्हणून त्याला शोधत फिरत होतात, हो ना? नाही. प्लीज मला सांगा ना त्याच्याबद्दल. नक्की कोण आहे माही? त्याचं खरं नाव काय आहे? हा, तुम्ही ओळखता का त्याला? तुम्ही भेटलाय का त्याला? अरे बापरे, उशीर झाला, माझी ट्रेन आहे ना, जावं लागेल मला. सर सर सर, प्लीज प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. हे बघा, माझ्यासाठी माही आणि तन्वी कोण आहेत हे कळणं खूप महत्वाचं आहे. ते कुठे आहेत, ते सध्या काय करतायत हे सुद्धा कळायला हवं. कारण तरच मॅडम म्हणजे पद्मिनी मॅडम, तुम्हाला अभिमन्यू सरांनी सांगितलं असेलच ना, आम्हाला त्यांना बरं करता येईल. आणि ह्या सगळ्याचा ना त्यांना खूप त्रास होते. त्यांना जर बरं करायचं असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळायलाच पाहिजे. सर प्लीज प्लीज मला सांगा ना, माही कुठे आहे? तुम्ही खरंच भेटलाय का त्याला? माही, अरे ही मुलगी खरंच किती गोड आहे. फक्त दिसायला तन्वीसारखी नाहीये, तर मनाने पण अगदी तिच्यासारखीच आहे, निर्मळ. माहीला तिची आयुष्यभराची साथ मिळायला हवी खरं तर. सर प्लीज, मी गेले खूप दिवस त्यांना शोधायचा खरंच प्रयत्न करते, पण मला काहीच हिंट लागत नाही. तुमच्याकडे काही हिंट असेल तर द्या ना, मला खरंच खूप मदत होईल. गौरी, मी तुला जास्त काही सांगू शकत नाही. हा, मात्र तुला एक हिंट देऊ शकतो मी. माहीबद्दल पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला जर अजून हवी असतील ना, तर कदाचित तुला 3ऱ्या मंजिलवर ते मिळतील. 3री मंजिल? सर, या मुलीने त्या खोलीचं दार उघडलंय जिथे इतक्या वर्षात कोणाची जाण्याची हिंमत झाली नाही. गौरी, सुखी राहा बेटा, सुखाने संसार कर. मी निघतो. सर सॉरी, मला माहितीये मी 3ऱ्या मंजिलवर गेलेलो तुम्हाला नाही आवडणार. सर, आपल्या घरासाठी आणि तुमच्यासाठी मला तिकडे जावंच लागेल. सकाळचे पैसे द्या. मी खाऊ गल्लीतल्या देशपांड्यांकडे चौकशी केली आहे. त्यांनी काही उदबत्तीचे पुढे वगैरे घेतलेले नाहीयेत. वहिनी, कोण म्हणालं खाऊ गल्लीतले देशपांडे म्हणून? ते गोरेगावातले देशपांडे की नाही, माझ्या ओळखीतले. त्यांना विकल्या त्यांनी अगरबत्त्या, असं म्हणले मी. हो का नाही? हो हो का? हो.
मग दे त्यांचा नंबर मला, मी आत्ता फोन करून विचारते त्यांना. नंबर वहिनी ते गौरीच्या नवऱ्याकडून आणले ना हे पैसे? बोला ना. आता देताय पैसे की? हो. तू माझं बोलणं असं लाईटली घेऊ नकोस हं, अर्पिता. नाही मला सांग ना, काय गरज होती तिच्या वडिलांना आणि काकूला कॉलेजमध्ये यायची? काही गरज होती का? ते इतके दिवस कधी आले का ग? हा, ऍडमिशनची भीक मागायला तिचे वडील आले होते तेवढंच. पैसे, मी सांगतो ना तुला, ते ना पैसे मागायला आले असणार. दुसरं काही कारण दिसतच नाहीये मला. आता तू सांग, त्यांना आपलं घर माहितीये हो की नाही? हा, येऊन गेले तिकडे आधी, मग इथे डायरेक्टली येऊ शकले असते ते, किंवा एखादे जण आपल्या मुलीला आपल्या घरी बोलवतील. पण नाही, हे डायरेक्टली कॉलेजमध्ये टपकले. हे अर्पिता, हा, मी काय बोलते कळतंय का तुला? हा, हो हो हो, ऐकते मी, ऐकते. अगं मग रिॲक्ट कर ना, रिॲक्ट कर ना काहीतरी. हा, की नाही बाई रागिणी, ती आणि तिच्या घरचे सौजन्याचे पुतळे आहेत, किंवा काहीही, व्हॉट एव्हर. ठेव ती रद्दी बाजूला. हा, ही रद्दी महत्वाची आहे का आता तुला? का कधी पाचपुते हे सगळं लुटून घेऊन जातील तेव्हा रिॲक्ट करणार आहेस? राजेश शिर्के, ओ अभिमन्यू राजेश शिर्के. माय गॉड. ओ अभिमन्यू राजेश शिर्के. आई, काय झालं? तू अशी अचानक? मला काय विचारतेस? विचार तुझ्या नवऱ्याला. तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला खरंच काही कळत नाहीये. हो, करून सवरून हात वर. म्हणलंस का काय चाललंय? हे असले धंदे करायचे, तमाशे करायचे आणि अभिला गिल्ट द्यायचं. आता काय नवीन खुसपट काढलंय काय माहिती यांनी. काय तुम्ही भलते सलते काय आरोप करताय तुम्ही माझ्या दादावर? काय झालं नक्की? भलते चलते नाही, पुराव्यानिशी बोलतीये. हे बघा, तुमचा भाऊ पाचपुत्यांना विकत घ्यायला निघाला होता, हो ना राजेश शिर्के? बोला ना आता, आता का गप्प बसलाय? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय गैरसमज झालाय? गौरीच्या वडिलांना तुम्ही हे पैसे दिले का नाही तेवढं सांगा. आता का तोंड शिवलंय? बोला ना. आमच्या गरिबीची चेष्टा करायला तुम्हाला दुसरा काही उपाय सुचला नाही म्हणून हातावर हे पैसे टेकवले, हो ना? ऐक माझं, खरंच तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल ते. तू तर काही बोलूच नकोस ग. लग्न झाल्यावर मुलगी परक्याची होते असं म्हणतात, ते काही खोटं नाही. पण म्हणून आई बापाचा स्वाभिमान वेशीला टांगशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. आम्ही किती गरीब असलो ना राजेश शिर्के, तरी आजवर कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत. नकोत आम्हाला तुमचे उपकार. ठेवा हे तुमचे पैसे तुमच्याकडेच. तुमचे पैसे तुम्हालाच लखलाबो. माझ्या नवऱ्याबद्दल एक अवाक्षरही कोणी काढलेलं मला चालणार नाही.